नमस्कार मंडळींनो. तर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे तर सर्वांना माहीत आहे. काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात. पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट हा या शब्दाचा अपभ्रंश आहे. सुगट म्हणजे सुघटित असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे. अशा प्रकारे सुगडाची पूजा झाल्यावरती त्यावरती अक्षता, फूल, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य जरूर दाखवावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.